श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील 5वा दिवस लक्ष्मी पंचमी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस धन समृद्धीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. यंदा लक्ष्मी पंचमी बुधवारी म्हणजेच 2 एप्रिल 2025ला साजरी केली जाणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिची पूजा करावी. घरातील देवी लक्ष्मीला हार, फुले, हळद कुंकू व्हावे. यावेळी खास करून देवीला लाल रंगाची फुले अर्पण करावी. धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवावा. यामुळे देवी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. देवीच्या पूजेसोबत आपल्याला देवीच्या शक्तिशाली मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः. पुन्हा एकदा सांगते, ओम श्री महालक्ष्मी नमः. या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे. तसेच लक्ष्मी पंचमीच्या दिवशी दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. फक्त पैशाचंच दान केलं जातं असं नाही आहे. सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान आहे. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये प्रसाद करून तो देवीच्या मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दिला तर त्यामुळे आपल्याला खूप पुण्य लाभतं. तसेच या दिवशी हळद, हरभरा डाळ, कपडे इत्यादी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करणं लाभदायक मानलं जातं. पिवळा रंग देवी लक्ष्मीशी संबंधित असून तो समृद्धीचा रंग मानला जातो. त्यामुळे या दिवशी पिवळ्या वस्तू दान केल्याने घरात सुख समृद्धी तर येईलच, शिवाय कर्जमुक्ती देखील होईल. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवासुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच आज लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. ज्या घरामध्ये तुळशी मातेची दररोज पूजा केली जाते, सेवा केली जाते, तिला जल अर्पण केलं जातं, तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत नाही. त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही. त्या घरावर अखंड श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते. कारण श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. म्हणूनच तुळशीला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. हा उपाय घरातल्या स्त्रीने करावा, कारण स्त्रीसुद्धा लक्ष्मी समानच असते. जर तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या येत असतील, वारंवार पैशाची चणचण होत असेल, आलेला पैसा टिकून राहत नसेल, पैशाला पैसा लागत नसेल, नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे. पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो. तर आपल्याला काय करायचं, कणिक मळायचे, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून एक दिवा हा तयार करायचा आहे. ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची. तसेच ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं, कारण जो पण उपाय आपण इच्छापूर्ती करता, लक्ष्मी प्राप्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप टाकलं तर त्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. आता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे. त्या तांब्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि चिमूटभर हळदसुद्धा टाकायची. तसेच आपल्याला एक कवडीसुद्धा लागणार आहे. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झाली होती, त्याचप्रमाणे कवडीची उत्पत्तीसुद्धा समुद्रमंथनातूनच झाली आहे. म्हणून कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. जी कवडी आपण घेणार आहे ती पिवळ्या रंगाची घ्यायची. आता तुमच्याकडे काही कारणास्तव पिवळ्या रंगाची कवडी नसेल, पांढऱ्या रंगाची कवडी असेल, तर त्या कवडीला तुम्हाला थोडीशी हळदीमध्ये बुडवायची आणि पिवळी करून घ्यायची आहे.
तसेच आपल्याला 2 फुलाच्या लवंगा ज्या असतात त्यासुद्धा घ्यायच्या आहेत। आता या सर्व वस्तू आपण घेऊन जायचं आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ। सर्वप्रथम तुळशी मातेजवळ जो आपण दिवा तयार केलेला तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे जल आपण तयार केलेलं ते जलसुद्धा आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं। जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा। जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेचे इथे आसन घेऊन बसायचं आहे। आता जी कवडी आपण घेतली आहे त्याचबरोबर 2 फुलाच्या लवंगा ज्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचे। आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे कर्ज आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता प्रार्थनाही करायची। आणि त्यानंतर ही कवडी आणि तसेच त्या 2 लवंगा जे आहेत त्या आपल्याला तुळशी मातेचे इथे जो आपण दिवा प्रज्वलित केला आहे त्यामध्ये टाकायच्या आहेत। जिथपर्यंत दिवा प्रज्वलित आहे तिथपर्यंत त्या कवड्या आणि लवंगा तशाच ठेवायच्या। तर दिवा शांत झाल्यानंतर आपल्याला ती एक कवडी तसेच 2 लवंगा ज्या आहेत त्या दिव्यामधनं काढून घ्यायच्यात आणि तुळशी मातेच्या वृंदावनमध्ये मातीमध्ये आपल्याला त्या पुरून टाकायच्यात। पुरताना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे। जेव्हा आपण अशी लवंग आणि कवडी तुळशी मातेला अर्पण करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात। अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण अतिशय प्रभावी हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा जेवढं पण दारिद्र्य, नकारात्मकता, इडापिडा, दोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत। लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।